हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्याय. असं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 हे श्लोक आहेत. त्याचं मोठं तात्पर्य आज आपलं पूर्ण होणार आहे. शेवटच्या पॅरेग्राफच्या 8व्या ओळीपासून वाचायला सुरू करत आहोत. खालून बघितलं तर ती 6वी ओळ आहे. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. स्वतःला परमेश्वर मानणे म्हणजे अत्यंत गर्विष्ठ होणे होय. वैष्णव आचार्य समजवतात की अनेक सारे हे जे मायावादी संन्यासी आहेत ते जरी भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात आले तर ते कधीच आपलं शरीर वाकवून झुकत नाहीत, मान सुद्धा झुकवत नाहीत. का बरं असं? कारण ह्या मायावादी संन्यासांना वाटत असतं की आता मी भगवान झालो. हे मायावादी संन्यासी एकमेकांना जेव्हा बोलवतात तेव्हा किंवा संबोधित करतात तेव्हा ते काय म्हणतात? नमो नारायणा. मग समोरचा म्हणतो नमो नारायणा. म्हणजे काय? तू नारायण आहे, मी नारायण आहे. तर अशा रीतीने ते एकमेकांना नारायण, भगवान म्हणूनच संबोधित करतात. तर असे हे जे लोक आहेत त्यांचा विचार काय असतो की मी नारायण आहे आणि समोर नारायणांचा विग्रह आहे, तर मी नारायण, तर मग या समोरच्या नारायणाला का बरं विग्रहाला नमन करू? अशा रीतीने त्यांची भावना असते. आणि त्यामुळे हे मायावादी संन्यासी मंदिरात आले तरीही भगवंतांना दंडवत प्रणाम करत नाहीत. आणि म्हणून इथे प्रभुपाद लिहितायत की स्वतःला परमेश्वर मानणे म्हणजे अत्यंत गर्विष्ठ होणे होय. पुढे वाचते आहे, भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांद्वारे जीवाला जरी नेहमी लत्ता प्रहार मिळत असेल तरी अज्ञानामुळे तो स्वतःला परमेश्वर म्हणवतो. तर इथे लत्ता प्रहार सांगितलं आहे. तर याविषयी आपण जाणू शकतो की जी माया आहे ती नेहमीच या जीवाला अज्ञानात ठेवत असते. जीवाला या मायेच्या म्हणजेच भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधिपत्याखाली कार्य करावं लागतं. तर हा आहे मायेचा लत्ता प्रहार. माया ही अशा रीतीने जीवाला कार्य करायला भाग पाडत असते. एकदा काही भक्त एकत्र होते आणि तिथे एक व्यक्ती आला आणि म्हणायला लागला की मी भगवान आहे. खूप वेळ त्यांनी वाद घातला आणि थोड्या वेळाने त्याला 1 नंबरला जायचं होतं. तर भक्तांनी त्या टॉयलेटला बाहेरून कडी लावली आणि सांगितलं तुम्ही टॉयलेटला जाऊ शकत नाहीत. तुम्ही तर भगवान आहात ना, तुम्ही इंद्रिय नियंत्रित करा. परमेश्वर आहात असं म्हणतात. ईश्वर म्हणजे नियंत्रण करणारे. तर तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण नाही करू शकत. तर शेवटी तो माणूस म्हटला की कृपा करून मला तुम्ही जाऊ द्या, बाथरूमला जाऊ द्या, कृपा करून जाऊ द्या. मग त्याला भक्तांनी म्हटलं तू सांग की मी भगवान नाहीये म्हणून. तर म्हणे ठीक आहे, मी सांगतो मी भगवान नाहीये. मग त्याला बाथरूमला टॉयलेटमध्ये जायला दिलं. तो बाथरूमला जाऊन आला, 1 नंबर करून आला आणि मग म्हटला की मी भगवान आहे. पुन्हा बोलायला लागला. तर भक्त म्हणाले आताच तो तू म्हटला होता ना मी भगवान नाहीये. तर म्हणे मी भगवान आहे आणि मी जे 1 नंबरला आता जाऊन आलो ती माझी लीला होती. तर अशा रीतीने हे लोक आहेत ते सदैव गर्वाने स्वतःला परमेश्वर भगवान मानत असतात. पण श्रील प्रभुपाद प्रवचनात समजवतात की जो स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो जगताचा नियामक नियंता कसा असू शकेल. पण तरीही या जगतात आपण बघतो तर अनेक सारे भोंदू प्रचारक या फिरता आहेत या जगतामध्ये आणि त्यांचे लाखो करोडो अनुयायी सुद्धा आहेत. तर असं का बरं आहे? तर याविषयी प्रभुपाद समजवतात की जगामध्ये फसणारे लोक आहेत, म्हणजे त्यांना फसवून घेण्याची इच्छा असते आणि म्हणून असे फसवणारे लोक सुद्धा आहेत. लोकांना
नियमांमध्ये बद्ध व्हायचं नसतं, त्यांना मुक्त जीवन जगायचं असतं. पण अशा लोकांना समजतच नाही की हे भक्तीतले नियम आपण जेव्हा पाळतो तर त्या नियमांचं पालन केल्यामुळे आपण या बद्ध जीवनातून मुक्त होऊ शकतो. पुढे वाचते आहे, म्हणून ज्ञानाचा प्रारंभ हा अमानित्वम किंवा विनम्रतेपासून होतो. 8वा श्लोक आहे, त्याचे पहिले शब्द हे आहेत अमानित्वम. मनुष्याने विनम्र असले पाहिजे आणि आपण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणले पाहिजे. तर भगवंतांच्या अधीन आहोत म्हणजेच काय, हे शरीर आपल्याला भगवंतांनी दिलंय, मन बुद्धी भगवंतांकडून आली आहे, आपण जे कार्य करू शकतो ती कार्यक्षमता आपल्याला भगवंतांकडून येते. पृथ्वी जल अग्नी वायू सगळं काही भगवंतांनी आपल्याला पुरवलं आहे. त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपण त्यांच्यावर पूर्णतः अवलंबून आहोत, आपण आश्रित आहोत, आपण अधीन आहोत. शेवटची ओळ वाचते आहे, भगवंतांशी विद्रोह केल्याने मनुष्य मायेच्या अधीन होतो. त्याने हे सत्य जाणून त्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. तर जो व्यक्ती भगवंतांचं स्वामित्व नाकारतो, भगवंतांशी विद्रोह करतो, त्याला या भौतिक जगतात भगवंतांचीच जी भौतिक शक्ती आहे, माया शक्ती, तिच्या अधीन व्हायला लागतं. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये व्यक्ती म्हणजेच तो जीव आहे तो अडकून पडतो. तर हे जे सत्य आहे ते व्यक्तीने भक्तांकडून नीटपणे समजून घेतलं पाहिजे. एक वैष्णव आचार्य समजवतात की माया कॅन एक्सप्लॉइट अवर फ्री विल बट शी कॅनॉट टेक इट अवे फ्रॉम अस. तर आपले जे सूक्ष्म स्वातंत्र्य आहे, फ्री विल आहे, त्याचा दुरुपयोग माया करून घेऊ शकते, मात्र हे सूक्ष्म स्वातंत्र्य ती आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की व्यक्तीचं कितीही पतन झालं, तो अयोग्य वागत असेल, पण त्यांनी जर इच्छा केली तर तो कुठच्याही क्षणी पुन्हा भगवंतांकडे वळू शकतो. तर भगवंत इतके कृपाळू मायाळू आहेत की ते कोणत्याही व्यक्तीला नाकारत नाहीत, रिजेक्ट करत नाहीत. आदी पुराणात म्हटलं आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कुणीही कधीही माझे नाम उच्चारण केले आहे तर मी ते कधीच विसरत नाही. तर जीवनामध्ये आपल्याला कोणतीही समस्या येवो, हा भक्ती योग आहे तो सर्वोच्च आहे आणि तो आपण करत राहूया. भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत सतत मग्न राहूया. अशा प्रकारे 8 ते 12 हे एकत्र श्लोक आहेत, त्यांचं तात्पर्य आपलं वाचून पूर्ण झालं आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.